कोणाचा माईक ऑन आहे मग? विनाकारण कोणाचाही माईक ऑन होता कामा नये. ओके. सो आतापर्यंत आपण पाहिलं की केवल प्रयोगी अव्यय कोणते असतात. ओके नाही. आता आपण केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार पाहणार आहोत. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी जे उद्गारवाचक शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतात त्यांनाच केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. सो आता आपण ह्याचे प्रकार पाहणार आहोत. केवल प्रयोगी अव्ययामध्ये सुद्धा प्रकार आहेत, ते प्रकार आपण पाहणार आहोत. बघा इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला, केवल प्रयोगी अव्ययाचे वर्गीकरण त्याच्या स्वरूपावरून न ठरता ती अव्यय कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून ठरते. मग म्हणजे काय तर केवल प्रयोगी अव्ययाचे वर्गीकरण त्याच्या स्वरूपावरून ठरत नाही, तर ती अव्यय कोणत्या भावना व्यक्त करतात, म्हणजे ती भावना दुःखद आहे, सुखद आहे, आश्चर्यकारक आहे, म्हणजे कोणत्या प्रकारची भावना व्यक्त करतात त्यावरून त्यांचे प्रकार सुद्धा ठरत असतात. बघा प्रमुख भावना बघा प्रमुख भावना लक्षात घेता केवल प्रयोगी अव्ययाचे पुढील स्थूल प्रकार मानतात. आता केवल प्रयोगी अव्ययाचे कोणते प्रकार आहेत ते आपण पाहूयात. बघा हर्षदर्शक म्हणजेच आनंददायी. ठीक आहे, पहिला प्रकार आहे हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय. मग यामध्ये कोणकोणते शब्द वापरतो? वा, वा वा, आहा, ओहो, आहा, आहा. बघा यासारखे शब्द वापरतात. हर्षदर्शक म्हणजेच काय तर आनंद जेव्हा आपल्याला होतो ते आनंदाच्या वेळीच आपण असे शब्द वापरतो. मग हे कुठल्या प्रकारामध्ये जातील? हर्षदर्शक प्रयोगी अव्ययामध्ये शब्द आहेत ते म्हटले जातील. ठीक आहे. मधून आपल्याला कळतंय की त्याच्यातून ही शब्दांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. व्यक्तीच्या मनातल्या भावना आनंददायी आहे हे आपल्याला हे शब्दातून कळत आहे. म्हणून हा प्रकार कुठला असणार आहे? हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय. काय मस्त आहे. व्हेरी गुड. हे सगळे जे शब्द आहेत जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडातून वापरता तेव्हा तुम्हाला हर्ष म्हणजे तुम्हाला आनंद झालेला असतो आणि ते आनंद दर्शवण्यासाठी तुम्ही हे शब्द वापरलेले असतात. म्हणून हे कुठल्या प्रकारामध्ये येणार आहेत? हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्ययामध्ये येणार आहेत. ओके. त्याच्यानंतर दुसरा प्रकार केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? शोक म्हणजे काय तर दुःखद भावना व्यक्त करत असताना आपण जे तोंडातून उद्गारवाचक शब्द बाहेर का पाडतो ते जे दुःखद शब्द असतात, म्हणजे शोकदर्शक जे शब्द असतात त्यातून आपल्याला दुःखद भावना कळते, व्यक्तीच्या मनातली दुःखद भावना कळते, त्याला शोकदर्शक अव्यय असं म्हणतात. मग या शोकदर्शक अव्ययामध्ये कोणकोणत्या प्रकारचे शब्द असतात? ओ, अरे रे, आई, अगाई, हाय हाय, हाय यासारखे जे शब्द असतात ते शोकदर्शक अव्यय असतात, कारण यामधून समोरच्या व्यक्तीच्या मनातली दुःखद भावना आपल्याला कळत आहे. काहीतरी दुःखद घटना घडलेली आहे आणि त्यावेळेस त्याने हे उद्गार त्याच्या तोंडातून बाहेर काढलेले आहेत, म्हणून शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय यांना आपण म्हणू, कारण त्यामधून दुःखद भावना व्यक्त होत आहे. त्यानंतर तिसरं आहे आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय. आता आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्ययामध्ये कशा प्रकारचे शब्द वापरतो आपण? ओहो, अबब, बापरे, आहाहा, अरेच्चा अशा प्रकारचे शब्द आपण आश्चर्य म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, नवल होतं, तेव्हा आपण अशा प्रकारे शब्दांचा वापर करत असतो. हो की नाही? केवढा मोठा साप आहे, अबब, केवढा मोठा हत्ती आहे, ओ, केवढा मोठा बंगला आहे. सो जेव्हा एखाद्या गोष्टीचं आपल्याला नवल वाटतं, आश्चर्य वाटतं, तेव्हा आपण अशा प्रकारचे शब्द वापरत असतो. मग ते कुठल्या अव्ययामध्ये येणार आहेत? आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्ययामध्ये येणार आहेत, ज्यामधून आश्चर्य झालेलं आहे हे आपल्याला त्या शब्दातून कळतं. ओके. त्यानंतर चौथा प्रकार आहे प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय. यामध्ये एखाद्याला शाबासकी दिलेली आहे, म्हणजेच त्याची प्रशंसा केलेली आहे, कौतुक केलेलं आहे, हे त्या शब्दातून व्यक्त केलं जातं. मग त्यामध्ये कुठल्या शब्दांचा वापर केला जातो? बघा, शाबाश,
भले, बाबा, छान, ठीक, पक्कड, खासच, भारी यासारख्या शब्दांचा प्रशंसादर्शक केवल प्रयोगीमध्ये अव्यय केला जातो. या शब्दांमधून आपल्याला कळतंय की एखाद्याचं काय केलेलं आहे, कौतुक केलेलं आहे. त्याने एखादं चांगलं काम केलेलं आहे आणि त्या चांगल्या साठी त्याचं तिथे कौतुक केलं गेलेलं आहे. त्याची प्रशंसा तिथे केली गेलेली आहे. म्हणूनच त्याला त्या शब्दांना कुठला अव्यय म्हणणार आहोत आपण? प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय असं म्हणणार आहोत. बघा आपण इथे 4 प्रकार बघितलेले आहेत. हर्षदर्शक, शोकदर्शक, आश्चर्यदर्शक आणि प्रशंसादर्शक. हे 4 प्रकार आपण पाहिलेले आहेत. आता पुढचेही प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. बघा, संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय मध्ये या प्रकारामध्ये त्या शब्दांमधून एखाद्या कार्यासाठी त्या व्यक्तीला संमती दिली गेलेली आहे. म्हणजे संमती म्हणजेच काय, तर होकार दिला गेलेला आहे. एखाद्या कार्यासाठी होकार दिलेला गेलेला आहे, म्हणून त्याला संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. मग कुठले शब्द? हा, ठीक आहे, बरा आहे, अच्छा. सो यासारखे जे शब्द वापरले जातात, या शब्दातूनच आपल्याला कळतंय की एखाद्याला संमती म्हणून या शब्दांचा वापर केलेला आहे. म्हणजे होकारार्थी शब्द आहेत हे. एखाद्या गोष्टीला होकार देताना या शब्दांचा वापर करतात. म्हणून हे जे शब्द आहेत ते संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्ययामध्ये येणार आहेत. त्यानंतर पुढचं आहे विरोधी दर्शक केवल प्रयोगी अव्यय. यामध्ये एखाद्या कार्यासाठी विरोध दर्शवताना आपण जे शब्द वापरतो त्या शब्दांचा वापर या विरोधी दर्शक केवल प्रयोगी अव्ययामध्ये केला जातो. मग कशा प्रकारचे शब्द असतात विरोधी दर्शक? छे, छट, ॲट, ऊ, ऊ, छे छे. एखाद्या गोष्टीला विरोध करायचा असेल तेव्हा आपण अशा प्रकारचे शब्द वापरतो, उद्गारतो. मग हेच शब्द कुठल्या प्रकारामध्ये येणार? विरोधी दर्शक केवल प्रयोगी अव्यय. मग जर एखाद्या शब्दातून आपल्याला कळतंय की तिथून आपल्याला विरोध दर्शवला गेलेला आहे, सो ते कुठल्या प्रकारामध्ये येणार आहे? विरोधी दर्शक केवल प्रयोगी अव्ययामध्ये येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तिरस्कार दर्शक. एखाद्या गोष्टीचा तिरस्कार करण्यासाठी, ती गोष्ट नाकारण्यासाठी ज्या शब्दांचा उपयोग केला जातो ते तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्ययामध्ये येतात. त्यामध्ये कोणकोणते शब्द वापरतात? धिक, थू, शी, हुडूत, हुड, फुस, हट, छत, छी अशा प्रकारचे शब्द तिरस्कार म्हणजे त्या गोष्टीला नाकारण्यासाठी जेव्हा आपण ते शब्द उद्गारतो तर ते कुठल्या अव्ययामध्ये येणार आहे? तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्ययामध्ये येणार आहे. त्यानंतर 8वा प्रकार आहे संबोधन दर्शक. एखाद्याला संबोधताना जे शब्द वापरले जातात त्यालाच ते संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. मग त्यामध्ये कुठले? अगे, अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे. एखाद्या व्यक्तीला समजा समोर मुलगी असेल, समोर मुलगा असेल तेव्हा आपण त्याला संबोधन करताना, दर्शवताना अगं, अरे, अहो, है ना. एखादी बायको नवऱ्याला म्हणताना म्हणते अहो, मुलगा मुलीला ए, इकडे ये, अगा, अगो हे जे संबोधन दर्शक शब्द आहेत ते इथे वापरले जातात. मग त्या शब्दांनाच काय म्हणतात? संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय लास्ट प्रकार आहे मौन दर्शक. मौन दर्शक म्हणजे काय? चूप, न बोलता, ठीक आहे, असे जे शब्द असतात त्यांनाच चिप, चूप, गप यासारखे जे शब्द वापरलेले असतात त्यांनाच मौन दर्शक केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. बघा, केवल प्रयोगी अव्ययाचे आपण प्रकार पाहिले. 9 प्रकार होते. कोणकोणते होते पुन्हा एकदा पाहणार आहोत. बघा, 9 प्रकार पाहिले आपण. हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय, शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय, आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय, प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय, संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय, विरोधी दर्शक केवल प्रयोगी अव्यय, तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्यय आणि संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय आणि शेवटचा आहे मौन दर्शक केवल प्रयोगी. असे 9 प्रकार आपण पाहिलेले आहेत. आता आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. बघा, खालील चित्र पाहून आपली भावना व्यक्त करणारी वाक्य लिहा. आता तुम्हाला इथे 2 चित्र दिलेले आहेत, करेक्ट, तुमच्या पुस्तकामध्ये आहेत. सो ती चित्र पाहून तुम्हाला भावना व्यक्त करायच्या आहेत. सर्वात आधी तुम्हाला समोर मोर दिसला, तुम्ही काय म्हणाल? आहाहा, किती सुंदर मोर आहे. मग आहाहा हा उद्गारवाचक शब्द असल्यामुळे त्या उद्गारवाचक शब्दानंतर उद्गार चिन्ह आपण देणार आहोत आणि हेच आपलं या वाक्यातलं केवल प्रयोगी अव्यय असणार आहे. येस, करेक्ट तनिष्का. वा, काय मोर आहे.
येस, व्हेरी गुड. हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय हा असणार आहे, कारण मोराला बघून आपल्याला आनंद झालेला आहे. त्यानंतर पुढचं चित्र आहे, अगदी चिखलाने माखलेला मुलगा दिसतोय. बघा काय वाक्य वापरणार, मला फुटबॉल खेळायला खूप आवडते. वाह, किती मजा येते फुटबॉल खेळायला. हे सुद्धा हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असते आहे, कारण वा हे उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडलेला आहे. त्यातून आपल्याला त्याला हर्ष म्हणजेच त्याला आनंद झालेला आहे हे कळते, आणि हेच या वाक्यातलं केवळ प्रयोगी हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असणार आहे. बघितलंच, अशा प्रकारे शब्दातून आपल्याला ते कुठल्या प्रकारचं अव्यय आहे ते ओळखता आलं पाहिजे. आता आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत, ती आपण वाचून घेणार आहोत. पटापट अनम्यूट व्हायचं आहे, मला वेळ घालवायचा नाही आहे, वेळ फार कमी आहे. धनराज यादव, अनम्यूट युअर सेल्फ. येस टीचर. उदाहरणं वाच पटपट. अरे कुठे गेलास? आर्या, अनम्यूट युअर सेल्फ. येस टीचर. उदाहरणं वाच. अबब, किती उंच इमारत ही. मग कुठला प्रकार आहे ते पण वाच, ब्रॅकेटमध्ये दिलंय मी. आश्चर्यदर्शक. केवळ प्रयोगी अव्यय म्हणायचं. आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. हा, कुठल्या शब्दातून कळतंय आपल्याला? हा, वाच वाच पटापट, वेळ कमी आहे माझ्याकडे. शाबास, वर्गात पहिला नंबर काढलास. प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय. अरे रे, फार वाईट घडले. शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. आहा, किती सुंदर देखावा हा. हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. ओके, 2च मिनिटं थांबा. बघा, इथे आपण 4 उदाहरणं पाहिली. यामध्ये अबब, शाबाश, अरे रे, आहा हा ही या वाक्यातली काय आहेत? केवळ प्रयोगी अव्यय आहेत. कुठली आहेत तेही लिहिलेलं आहे. अबब या शब्दातून आपल्याला आश्चर्यदर्शक हा शब्द आहे, आश्चर्य व्यक्त झालेलं आहे, मनातून आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. शाबाश, प्रशंसा केलेली आहे, कौतुक केलेलं आहे, म्हणून हे प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. अरे रे, दुःखद म्हणजे शोकदर्शक आहे, म्हणून शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. आहा हा आनंद दर्शवतोय, म्हणून हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. पुढची वाक्य वाचायची. छे, तो असे काही बोललाच नाही. विरोधी दर्शक केवळ प्रयोगी अव्यय. हा, मला असेच चित्र हवे होते. संमित दर्शक केवळ प्रयोगी अव्यय. शी, किती घाणेरडा वास आहे. तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी अव्यय. चुप, सर्वांनी शांत बसायचे. मौन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय. ओके, सो बघा, 5व्या वाक्यामध्ये छे या शब्दातून काय कळतंय? एखाद्या व्यक्तीला विरोध दर्शवला गेलेला आहे, म्हणून हे विरोधी दर्शक उद्गारवाचक शब्द आहे, म्हणजेच विरोधी दर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. हा या शब्दातून काय कळतंय? एखाद्याला संमती दिलेली आहे त्या शब्दातून, म्हणून हे संमती दर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. त्यानंतर शी, म्हणजे शी यातून काय कळतंय? एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार केलेला आहे, हे आपल्याला या उद्गारवाचक शब्दातून कळते, म्हणून हे तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. चूप, मौन दर्शक, काहीच बोलायचं नाहीये, ओके नाही, मौन दर्शक अगदी सोपं आहे. सो अशा प्रकारे आपण 9 प्रकार